मुंबई जाने से पहले मनोज जरांगे पाटिल की बीड़ में अंतिम निर्णायक बैठक आयोजित की गई। इस बैठक को लेकर तैयारियां पूरी की गई। बैठक में शामिल होने के लिए राज्य भर से मराठा समुदाय के पहुंचने का अंदेशा जताया जा रहा है। मराठा आरक्षण के लिए मनोज जरांगे पाटिल के साथ मराठा समुदाय 29 तारीख को मुंबई की ओर कूच करेगा। इससे पहले मनोज जरांगे पाटिल की अंतिम निर्णायक बैठक रविवार को बीड़ के मांजर सूबा इलाके में बुलाई गई। इस बैठक से राज्य सरकार को अंतिम चेतावनी दी जाएगी। इस बैठक को लेकर तैयारियां पूरी की गई। मराठा समुदाय के आरक्षण का विरोध करने वालों को करारा जवाब देने की चेतावनी भी इस मौके पर मराठा समुदाय की ओर से दी गई। उद्याची जी बैठक या ठिकाणी मनोजदादांनी केलेली आहे, या बैठकीसाठी पूर्ण बीड जिल्ह्यातूनच समाज बांधव या ठिकाणी लाखोच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत आणि या बैठकीतूनच एक सरकारला असा इशारा जाणार आहे ही बैठक आहे। बैठकीचं रूपांतर विशाल सभेमध्ये उद्या होणार आहे। प्रत्येक गावामध्ये मनोजदादाचे दूत सर्व जाऊन प्रचार करत आहेत। सर्व तयारी झालेली आहे। पूर्ण समाज बांधव महिला भगिनी या ठिकाणी उद्या ताकदीने उभे राहणार आहेत। या सभेचं विशाल रूपांतर सर्व बैठकीचं विशाल रूपांतर सभेमध्ये होणार आहे आणि या ठिकाणाहून सरकारला इशारा दिला जाणार आहे। बीड जिल्ह्यातील बालाघाटावर मांजरसुंब्याच्या चौकात अंतिम इशारा बैठक उद्या दुपारी 12 वाजता होते आणि 29 तारखेला मराठा समाज आणि मनोजदादा सगळे मोठ्या ताकदीनं जागतिक रेकॉर्डच्या दृष्टीनं मुंबईला जात आहेत आणि त्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होते। या बैठकीतून मनोजदादा आणि मराठा समाज सरकारला एक इशारा देणार आहेत। सरकारने ज्या मराठा समाजाच्या मागण्या आहेत आरक्षणासह सगळ्या त्या तात्काळ मंजूर कराव्यात यासाठीची ही इशारा बैठक आहे। या बैठकीला महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यातले सगळे प्रमुख पदाधिकारी, सगळे मराठा सेवक आणि बाटाघाटावरील सगळे समाज बांधव उपस्थित राहणार आहेत आणि ही जी जरी बैठक असेल तरी हिला विशाल सभेचं स्वरूप प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। या पद्धतीनं नियोजन सुरू आहे। सगळी तयारी झालेली आहे आणि बालाघाटावरचे सगळे लोक आता मनोजदादाचं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहेत। प्रचंड मेहनतीनं सगळे आपापल्या गावागावात बैठका घेत आहेत आणि उत्स्फूर्तपणे महिला भगिनी, सर्व पुरुष, सगळे तरुण बांधव मोठ्या संख्येनं उद्या इथं उपस्थित राहणार आहेत।